गटारी पार्टीची तयारी पूर्ण झालेली आहे। आता गुरं घेऊन चाललाय रानात। तो आता 9 वाजता जाणार आहे आणि आता दुपारी 4 वाजता येईल। तर मित्रांनो आता आपण देवरुखमध्ये रविवारच्या आठवडी बाजारामध्ये आलेलो आहोत। बघू शकता रविवारी कसं गर्दी आहे चिकन घ्यायला। म्हणजे आपल्याकडे मिक्सर नाही त्याच्यामुळे आपण रेडीमेड वाटण आणलं होतं। चिकनला चांगलं मिक्स करतायत, एकजीव करतायत जेणेकरून मसाले सर्व एकत्र चांगले लागले पाहिजे चिकनला। नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण गाग आणि तुम्ही पाहतात कोकणस्थ प्रवीण या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर काल आपण मुंबईवरून मित्रांबरोबर गावी आलो होतो आणि आज आपला गावचा म्हणजे कोकणाचा दुसरा दिवस आहे। छान सुंदर वाटते सकाळचं आणि मस्त की हातामध्ये गरम गरम कोरी चहा, बारीक बारीक पडणाऱ्या पावसामध्ये ना चहाचा आनंद अजून दुगणित होतो मित्रांनो। 10 ते 15 दिवसापासून कोकणामध्ये मुसळधार असा पाऊस पडतोय, पण आता 2 दिवस पाऊस नव्हता आणि आज आता परत पाऊस चालू झालेला आहे। बघू शकता बघा माझ्यावरती जोरदार असा पाऊस पडतोय। 5 तारखेपासून श्रावण चालू होणार आहे मित्रांनो। तर आम्ही 2-3 दिवस इथं आहोत गावी। आज रविवार आहे आणि आज देवरुखचं मार्केट पण आहे आणि आज सर्व मित्र मुंबईवरून आलेले आहेत। त्याचबरोबर आमचे बारकू पवार पण आलेले आहेत। तर छोटीशी गटाराची पार्टी करायची आहे, त्यासाठी आपल्याला देवरुखला जायचं आहे। देवरुखला आपला चिकन आणायचं आणि काय ते 2-3 दिवसासाठी जेवणासाठी लागणारं जे सामान आहे ते सामान घेऊन यायचं आहे। त्या गटाराची जी पार्टी आहे ती पार्टी आम्ही कशी करतो, चिकन कशा प्रकारे बनवतो ते तुम्हाला सर्व आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो बघायला भेटणार आहे। तर मित्रांनो आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चला तर मग करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात। अनुची गुरं पण आलेली आहेत। रेनकोट बिनकोट घालून आमचा गुराखीर एकदम रेडी झालेला आहे आणि बारकू पवारांची ॲक्टिवा इथे आहे। काल रात्रीचा टायर पंक्चर झाला होता। या अनुची गुरं आहेत। इकडे आमचे वाडीतील धडाडीचे कार्यकर्ते अनु आणि या अनुची गुरं आता गुरं घेऊन चाललाय रानात। तो आता 9 वाजता जाणार आहे आणि आता दुपारी 4 वाजता येईल। बघा किती मेहनत करतोय पोरगा। हे कोकणातलं लाईफ आहे, कोकणातला लाईफ एन्जॉय करतोय अनु। किती आहेत गुरं? 8 आहेत। 8 आहेत काय? खालून जाते। आणि आता आपण चालू देवरुखला। बारीक बारीक पाऊस पण येतोय, जोरदार असा पाऊस नाही आहे, बारीक बारीक असा पाऊस येतोय। बघा सुंदर असा एक धबधबा आहे बघा। आज देवरुखचा आठवडा बाजार आहे, पावसाळी आठवडा बाजार आहे। जुलैचा महिना चालू आहे, एंडिंग आहे। गेल्या 15-20 दिवसापासून कोकणामध्ये काय सर्वीकडे पूर्ण महाराष्ट्रात मुसळधार असा पाऊस पडत होता। त्याची पार्टी करायची आहे, त्यासाठी आपण सामान घ्यायला चाललेलो आहे आणि आपल्या पार्टी आपले मित्र बारकू बसलेले आहेत। मित्रांनो आता आपण देवरुखमध्ये रविवारच्या आठवडी बाजारामध्ये आलेलो आहोत। बघू शकता रविवारी कसं गर्दी आहे चिकन घ्यायला। पावसाळा गेल्यानंतर एकदम मोठं असं मार्केट भरतं इथं मच्छीचं। त्या आठवडा बाजारामध्ये चिकन घ्यायला आलं हे बघू शकता। रविवारचा देवरुखचा आठवडा बाजार, पावसाळ्यातला आठवडा बाजार आहे। समोर मच्छीवाले आहेत, त्या साईडला सुकी मच्छी आहे। 70 रुपये का? फक्त आम्हाला साफ करून फक्त सरी मारून द्यायची, बाकी काय नाही। किती रुपये चालू असतं? कोंबडी किती रुपये किलो? हां ते फ्रीज नाही ना म्हणून तर परत काय डबल त्याच्याकडे डबल फ्री होते ना। पण लावलेलं नाही। चिकन घेऊन झालेलं आहे, तर 1.5 किलो आपण चिकन घेतलेलं आहे। आता ते बघू शकता मच्छी मार्केट आहे, मच्छी पण आहे। कशी जोडी आहे? 10 रुपये। 10 रुपये हे घ्या। चिकन घेतलेलं आहे, आता भाजी घेऊया इथं जे लागणारी थोडीशी काय भाजी आहे ती भाजी घेऊया इथं आपण। 10 द्या। 1 दिवसासाठी आलात मुंबईवर आज आपला गटारी करायला।
देऊरचा जो आठवडा बाजार होता त्या आठवडा बाजारात आपण चिकन आणि भाजी घेऊन चाललोय. तर मित्रांनो आता आपण देवरूकरनं सर्व सामान आणून झालेलं आहे. चिकन आणलेलं आहे 1.5 किलो आणि लागणारं सामान पण आणलं आहे. आणि इकडे आता चिकनचं साफ करायचं काम चालू आहे. तर इथे आपले बारकू पवार आहेत, इथे विलास कदम आहेत, स्पेशल कुक मागवत मुंबईवरनं चिकन करायला. सगळं चिकन साफबीफ करतायत. त्याच्यानंतर मग मसाले बिसाले काय काय कसं काय पद्धतीने करणार आहेत ते तुम्हाला दाखवणार आहे. आणि सध्या किचनची बघा कशी हालत करून ठेवलं बघा हे बघा. आणि हे आमचे मेन कार्यकर्ते खाणार एवढंच पण मजमज मजनाची करतात. 50 ग्राम बघा. हे चिकन आपलं 1.5 किलो चिकन आणलेलं आहे. तर आज आपण गटारीची जोरदार पार्टी करणार आहोत. तर आतमध्ये चिकन साफ करायचं काम चालू आहे आणि बाहेरच्या साईडला हे सर्व याची पूर्वतयारीचं काम चालू आहे. टॅमॅटोज, कांदा, कोथिंबीर कापून ठेवतो आहे. जोरदार अशी पार्टीची तयारी चालू आहे. एकदम उत्सुक आहेत गटारीची. कोकणात पहिल्यांदाच आम्ही गटारीची पार्टी कोकणात करतो आहे. आणि सर्व आपल्या कॉलेजचे मित्र आहेत, बाहेर मात्र सर्व उभे आहेत, पावसाचा आस्वाद घेत आहेत. तर चिकनमध्ये मसाले टाकून झालेले आहेत. आता मस्त की त्याला मॅरिनेट करतायत चिकनला. लादी पुसून गेल्यानंतर लादी एकदम चिकचिकीत केलं दोघांनी. हां, चांगले पुसून घ्या. किचन खराब करू नका. 2 कुक आहेत, एक मुंबईचा कुक आहे आणि एक कोकणातला कुक आहे. चिकन सर्व आता मॅरिनेट झालेलं आहे. बघू शकताय टॅमॅटो, कांदे, कोथिंबीर सर्व आपले रेडी झालेली आहे. आणि तिथे आपले बारकू शेठ चिकनला चांगलं मिक्स करतायत, एकजीव करतायत, जेणेकरून मसाले सर्व एकत्र चांगले लागले पाहिजे चिकनला. आता हे असं रेडीमेड वाटण भेटतं, महाराष्ट्रीयन काळे वाटण आणलेलं आपण देवरूकरनं. वाटण एक, कालवण अनेक. ते वाटण आपण रेडीमेड वाटण आहे. याच्यामध्ये तुम्हाला लसूण, खोबरं, कांदा हे सर्वांचं एकजीव करून वाटण केलं असतं. त्याच्यानंतर अद्रक, लसूण, कोथिंबीर म्हणजे आपल्याकडे मिक्सर ना, त्याच्यामुळे आपण रेडीमेड हे वाटण आणलं होतं. आता वाटण त्याच्यात टाकलेलं आहे सर्व. आपलं चिकन रेडी करायचं आहे. तर चिकनला आपण मगाशी मॅरिनेट करून ठेवलं होतं, ते सर्व रेडी झालेलं आहे. आता विलास आणि संतोष दोघेजण आता चिकन बनवणार आहेत. आणि ते सर्व आपली तयारी झालेली आहे. आता आपल्याला चिकन फोडणीला द्यायचं आहे. चिकन बघा कसं मॅरिनेट करून झाल्यानंतर बघा छान असा कलर आलेला आहे चिकनला पण. आणि तिकडे आता कदम मस्त आहे की फ्राय करतोय. आणि सध्या जोरदार अशी गटारीची तयारी चालू आहे. या आता तुम्हाला दाखवतो कशी फोडणी देतो तो. बघा इथं आता कांदा घेतलेला आहे, कांदा फ्राय करतो. त्याला एकदम ब्राऊन गोल्डन येईपर्यंत थोडासा त्याला फ्राय करायचा आहे. आणि तो आपल्या पद्धतीने चिकन करणार आहे. त्याची कुठली पद्धत आहे ती आपल्याला माहिती नाही आहे. आता आपण लसूण टाकलेली आहे, लसूण अधिक बारीक कापून घेतलं होतं ते पण टाकलेलं आहे. आता आपला जो कांदा आहे तो पण एकदम ब्राऊन होत आलेला आहे, एकदम नरम झालेला आहे, सॉफ्ट झालेला आहे. ते स्वतः बोलले की गटाराचं चिकन मी करणार आहे. तर बघू कसं काय करतात. गटाराचं चिकन करायसाठी आपल्याला 3 कुक आहेत आणि नेमकी आपली लाईट पण गेलेली आहे. आली. चला आता लाईट आलेली आहे मित्रांनो. आता हे बाकीची तयारी करून घेतात, त्याच्यानंतर ते चिकन सोडतील. मग चिकन तयार झाल्यानंतर मग आपण कशा प्रकारे चिकन झाल्याची टेस्ट कशी आहे ते तुम्हाला आम्ही नंतर सांगतो मित्रांनो. चला. गटारी पार्टीची तयारी पूर्ण झालेली आहे आणि आज आपण संध्याकाळी गटारीची पार्टी सेलिब्रेशन करतोय. आता आपल्या मुंबईवरून सर्व मित्र आलेले आहेत आणि त्या आम्ही गटारीचा बेत केला होता. सकाळी आपण 1.5 किलो चिकन आणलं होतं. तर मस्तपैकी झणझणीत असं चिकन बनवलेलं आहे विलासनी. आणि आता आपण भाकऱ्या पण आणलेल्या आहेत, मस्तपैकी अशा 10 भाकऱ्या आहेत. आणि आपल्या चिकनची पार्टी आता सुरुवात झालेली आहे. हे आमचे मेन कुक आहेत विलास, त्याला सपोर्टिंग कुक संतोष. गणराज रंगी नाचतो नाचतो.